Next is animal husbandry. Two main methods as artificial insemination and embryo transfer are used in animal husbandry. आता ॲनिमल हजबंड्री याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर दोन मेथड्स आहेत. यामध्ये एक आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि दुसरा आहे एम्ब्रियो ट्रान्सफर. आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे जे फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे ही नॅचरली न करता आर्टिफिशियली करायची, आणि एम्ब्रायो ट्रान्सफर याचा अर्थ बॉडीच्या बाहेर एम्ब्रायो जनरेट करून फर्दर एम्ब्रायो हा ट्रान्सप्लांट करायचा. It helps to improve both the quantity and quality of animal products. आता यामुळे होतं काय की जे ॲनिमलचे प्रोडक्ट्स आहेत जसं की मिल्क, दूध असेल, मीठ, त्यानंतर ऊल, लोकर वगैरे जे असतं ते, तर हे सर्व प्रकारचे जे ॲनिमलचे प्रोडक्ट आहेत तर यांचा क्वांटिटी म्हणजे जास्त प्रमाणात पण आपण त्याला ऑप्टेन करू शकतो, आणि क्वालिटी म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे जे काही मात्रा असेल त्याचं पण प्रमाण भरपूर असेल. तर हे ॲनिमल हजबंड्रीमुळं शक्य आहे. Similarly, animals with more strength have been developed for hard work. आणि फक्त प्रोडक्टसाठीच नाही तर अशा प्रकारचे ॲनिमल हजबंड्री प्रोसेस थ्रू आपण प्रोड्यूस करू शकतो की ज्यांच्यामध्ये हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटीसुद्धा जास्त असते, म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ही थोडी मोर असेल. त्यानंतर आहे ह्युमन हेल्थ. Diagnosis and treatment of the disease are two important aspects of the human health management. आता ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट, मानवी आरोग्य व्यवस्थापन, तर याचं दोन मुख्य उद्देश जर पाहिले आपण तर एक आहे आपल्याला होणारे जे डिसिजेस आहेत तर त्याचं डायग्नोसिस म्हणजे निदान होणं महत्त्वाचं आहे, आणि दुसरं आहे त्या रोगाचं ट्रीटमेंट म्हणजे उपचार. Biotechnology helps to identify the role of gene, if any, in diseases of a person. आता आपल्याला काही आजार जे आहेत हे विशिष्ट जीनमुळे असतात, आणि जीनचा एक्झॅक्ट रोल आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मदत कोण करते? बायोटेक्नॉलॉजी. Diagnosis of diabetes and heart diseases has become possible even before the onset of symptoms with the help of biotechnology. आता जनरली होतं काय माहिती आहे का आपल्याकडे की डायबिटीज, हार्ट डिसीज, समजा एखादीचं चक्कर यायला लागली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि तेव्हा चेक करतो, माहीत होतं की याची काय वाढलेली आहे? शुगर. किंवा एखाद्याला हार्टचं काय झालं, कार्डियक अरेस्ट येतो, नॉर्मल काय म्हणू आपण त्याला, झटका आल्यासारखा, नॉर्मल आहे, डेथ नाही पण नॉर्मल, आणि तेव्हा कळतं की त्याला काय झालेलं आहे? हार्ट डिसीज झालेलं आहे. म्हणजे इवन तो डिसीज चांगल्या प्रकारे डेव्हलप झाल्यानंतरच आपण काय करतो? जनरली डायग्नोस होतं. परंतु बायोटेक्नॉलॉजी सायन्स जर गेलो आपण तर डायबिटीज आणि हार्ट डिसीजसारखे काही जे डिसीजेस आहेत तर याचं डायग्नोस आपण केव्हा करू शकतो? जेव्हा तो रोग पूर्ण झाला नाही मात्र त्याची काय सुरू झाली? लक्षणे, ऑनसेट ऑफ सिम्पटम्स, म्हणजे लक्षणं दिसायला सुरुवात झाली की बायोटेक्नॉलॉजी सायन्स आपण हे प्रेडिक्ट करू शकतो की इन फ्युचर डायबिटीज होणार आहे किंवा नाही. Diagnosis of the disease like AIDS, dengue can be done with few minutes. आता बायोटेक्नॉलॉजीची स्पीड जर जाणून घ्यायची असेल तर एड्स आणि डेंग्यू जसं की हे दोन्ही आजार कसे आहेत? अनट्रीटेबल आहेत, है ना. याचं परफेक्ट ट्रीटमेंट आज नाही आपल्याकडे, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. तर हे गंभीर आजारचं डायग्नोसिस आपण काही मिनिटाच्या आत करू शकतो, इतकं बायोटेक्नॉलॉजीचं सक्सेस आहे. Hence, treatment can be done at the earliest. आणि जसं म्हणतो आपण प्रिकॉशन इज मोर दॅन, नाही, ट्रीटमेंट प्रिकॉशन इज मोर क्युरियस दॅन ट्रीटमेंट, म्हणजे उपचारापेक्षा त्याचं जी काळजी आहे हे की नाही. तर अर्लिएस्ट डायग्नोसिस जे आहे ते झालं तर आपण ट्रीटमेंटसुद्धा काय करू शकतो? वेळेच्या अगोदरच केलं तर प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकतं. Various medicines are used for the treatment of diseases. आता यामध्ये बरेचसे मेडिसिन्स आहेत की ज्याचा आपण वेगवेगळ्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज करत असतो, जसं की For example, the hormone insulin is used in treatment of diabetes. आणि आपल्याला माहिती आहे की डायबिटीज या आजारामुळं ज्या बीटा सेल्स असतात पॅनक्रियासच्या तर ते इन्सुलिनचं सिक्रेशन स्टॉप करतात, हे की नाही. मग या हार्मोन इन्सुलिनच्या साहाय्यानं आपण डायबिटीजचं काय करतो? ट्रीटमेंट करत असतो. Earlier, insulin was being collected from the pancreas of horses.
आता सुरुवातीच्या काळात काय व्हायचं की इन्सुलिन जे आहे ना, तर हे हॉर्सच्या पॅनक्रियाजमधून आपण काय करायचो, कलेक्ट करायचो आणि ह्युमनमध्ये ट्रान्सफर करायचो, ज्यांच्यामध्ये त्या हार्मोनचं काय असेल, कमतरता असेल. However, nowadays, due to biotechnology, insulin can be prepared with the help of bacteria. परंतु आज जे जैवतंत्रज्ञान आहे त्याच्या साहाय्यानं आपण इन्सुलिनचं प्रिपरेशन किंवा त्याची निर्मिती आपण जीवाणूंच्या साहाय्यानं म्हणजे बॅक्टेरियाच्या साहाय्यानं करू शकतो. For this purpose, human insulin gene has been inserted into the genome of bacteria. आता या गोष्टीसाठी काय करावं लागतं बरं, तर जे ह्युमन इन्सुलिन जीन आहे याला आपण काय करणार, बॅक्टेरियाचं जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे, जिनोम है ना, जिनोम कशाला म्हणतो आपण, एंटायर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन याला म्हणतो आपण जिनोम. तर बॅक्टेरियाच्या जिनोममध्ये काय करायचं, आपण ह्युमन इन्सुलिन जीन काय करायचं, इन्सर्ट करायचं. हे इन्सर्ट केल्यावर बॅक्टेरिया काय करेल, त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार करेल. मल्टिपल कॉपीज तयार केल्या म्हणजे त्याच्यामधून फर्दर आपण काय केलं, इन्सुलिनचं प्रिपरेशन केलं. Various vaccines and antibiotics are also produced in the same way. आणि याच पद्धतीनं बऱ्याचशा जे लसी असतील, वॅक्सिन्स असतील आणि प्रतिजैविके ज्यांना आपण अँटीबायोटिक्स म्हणतो, तर यांचीसुद्धा निर्मिती आपण बॅक्टेरिया वगैरे यांच्या सहाय्यानं करत असतो. आणि हा बायोटेक्नॉलॉजीचा विषय आहे. त्यामध्ये आपण वॅक्सिन्स आणि व्हॅक्सिनेशनबद्दल बोलू. Vaccine is the antigen containing material given to acquire either permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. आता अँटीजीन अँटीबॉडी हे रिलेशनशिप आपण समजून घेऊ आता. तर आता व्हॅक्सिनला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल किंवा व्हॅक्सिन काय आहे, तर व्हॅक्सिन जे आहे ना हे ॲक्च्युअल अँटीजीन कंटेनिंग एक मटेरियल असतो. आणि यामध्ये आपण काय करत असतो की एक विशिष्ट पॅथोजन किंवा विशिष्ट जे आजार असेल, जसं की आपण कोरोनामध्ये सुद्धा पाहिलं, ओके, तर एक विशिष्ट रोगजंतू असेल किंवा विशिष्ट आजार असेल, तर याच्या विरुद्ध परमनंट म्हणजे कायम स्वरूपाची रोगप्रतिकारशक्ती किंवा टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची काय होईना इम्युनिटी आपण आपल्या बॉडीमध्ये काय करत असतो, डेव्हलप करत असतो. ओके. Traditionally, vaccines were prepared with the help of pathogens. आता एक लक्षात ठेवायचं, कोरोनाची जेव्हा आपण व्हॅक्सिन तयार केली तेव्हा आपण कशाचा वापर केला, कोरोनाच्या व्हायरसचा वापर केला ना. परंतु ते कसे होते, हाफली किल्ड किंवा फुल्ली किल्ड होते. म्हणजे ते डायरेक्ट जर ॲज इट इज तर ते इन्फेक्ट करतील आजार, बरोबर आहे का. परंतु व्हॅक्सिन एक प्रकार कसा असतो की व्हॅक्सिन जे आहे ना ही ज्या पॅथोजन विरुद्ध आपल्याला तयार करायचे आहे, तर तेच पॅथोजन आपल्याला व्हॅक्सिन तयार करण्यासाठी वापरावे लागतात. मात्र त्यांना काय करतो आपण, पार्शली किंवा फुल्ली किल केलेलं असतं. आणि त्याच्यानंतर बॉडी आयडेंटिफाय करते. म्हणजे काय करायचं माहिती आहे का, एक सिम्पली सांगायचं असेल तर बॉडीची आपल्याला इम्युनिटी वाढवायची आहे. मग इम्युनिटी वाढवण्यासाठी बॉडीला आपल्याला कसं माहिती आहे का, बॉडीचं काम कसं माहिती आहे का, कित्येक पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये जात असतात. परंतु प्रत्येक वेळेस आपण आजारी व्हायलो का, नाही. कारण आपल्या बॉडीमध्ये एक इम्युनिटी कशी असते माहिती आहे का, की आपली बॉडी संबंधित पॅथोजनला काय करते, आयडेंटिफाय करते. जसं की सर्दी आहे, सर्दी कशामुळे होते, रायनो व्हायरसमुळे. मग या रायनो व्हायरसला आपल्या बॉडीनं जर आयडेंटिफाय केलं, तर जरी रायनो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट होत असतील तर आपली बॉडी त्याच्याविरुद्ध काय करते, लढते, रिस्पॉन्स देते ना. म्हणजे बॉडीला आपण काय केलं, त्या व्हायरसमुळे हॅबिट लावली. मग आता नवीनच पॅथोजन जर बॉडीमध्ये गेला नवीन टाईपचा, तर बॉडीची इम्युनिटी त्याला काय करू शकत नाही, आयडेंटिफाय करू शकत नाही की ॲक्च्युअल काय, मग त्याच्याविरुद्ध लढायचं कसं. मग त्याच्यामुळे काय करायचं, हाफ किल्ड किंवा फुल्ली किल्ड पॅथोजन जेव्हा आपण बॉडीमध्ये इन्सर्ट करू, तर बॉडी काय होईल, कॅपेबल असेल ना. म्हणजे चांगल्या स्ट्रॉंगपेक्षा वीक माणसाला लढण्यामध्ये मजा येते, तसं वीक माणसं आपण टाकायलो समजा. आणि त्याच्या विरुद्ध आपली बॉडी काय करली, रोगप्रतिकारशक्ती तशा पद्धतीची आपल्या बॉडीमध्ये तयार होते. मग ते आयदर तात्पुरती असेल किंवा परमनंट पण असेल. लक्षात येतं. सो पुढे सांगितलं की व्हॅक्सिन जेव्हा आपण तयार करतो ना, तर अशा वेळेस आपण चक्क रोगजंतूचाच वापर करत असतो, पॅथोजनचाच वापर करत असतो. Completely or partially killed pathogens were used as vaccines. आणि सांगितल्याप्रमाणे व्हॅक्सिन तयार करताना जे आपण पॅथोजन वापरू, तर ते कम्प्लिटली किल्ड असतील किंवा पार्शियली किल्ड असतील. However, due to this, there were chances of contracting the diseases in case of some persons. Hence,
Hence, as an alternative, scientists try to artificially produce vaccines with the help of biotechnology. आता या टेक्निकमध्ये काय चान्सेस आहे बरं, की काही पर्सन जे आहेत ना, तर हे वीक पॅथोजनला सुद्धा जर फाईट करू शकले नाही तर त्या आजारांना ते काय होतील, विनाकारणच त्यांना आपण व्हॅक्सिन दिली आणि ते काय झाले, त्या रोगाला ते इन्फेक्ट झाले, असं होऊ शकतं ना, बरोबर आहे का. सो चान्सेस असतात की काही पर्सन जे आहेत तर हे त्या डिसीजला कॉन्ट्रॅक्ट होतील की ज्यामुळं ते पॅथोजन जे आपण वापरलं होते ज्या आजाराचे. मग याच्यासाठी मग अल्टरनेट पर्याय काय आहे, तर सायंटिस्टनं काय केलं माहिती आहे का, की पॅथोजनचा वापर न करता पॅथोजनचा वापर न करता बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं व्हॅक्सिन आर्टिफिशियली प्रोड्यूस करण्याचं टेक्निक या ठिकाणी शोधलं. For this purpose, scientists produce the antigen in laboratory with the help of gene isolated from the pathogen and use it as vaccine. आता यासाठी सुद्धा काय केलं त्यांनी, यासाठी सुद्धा त्यांनी काय केलं, जीनला पॅथोजनच्या बॉडीमधून जीनला काय केलं, आयसोलेट केलं. मग आयसोलेट केल्यानंतर यापासून काय प्रोड्यूस केलं, लॅबोरेटरीमध्ये अँटीजिन प्रोड्यूस केली आणि अँटीजिन कंटेनिंग मटेरियल, अर्थातच कशाचं फॉर्मेशन केलं, व्हॅक्सिनचं फॉर्मेशन केलं. आणि सो अशा पद्धतीनं आता सेफर व्हॅक्सिन्स म्हणजे सुरक्षित अशा लसींचं जी निर्मिती आहे ते आता शक्य आहे. Now, proteins which acts as antigen are injected in pure form instead of injecting the killed or semi-killed pathogens. म्हणजे आता आपण काय केलं की किल्ड किंवा सेमी किल्ड पॅथोजन हे इंजेक्ट न करता आता आपण काय करायलो, प्युअर फॉर्ममध्ये कशाचं इंट्रोडक्शन करायलो, अशा प्रोटीनचं इंट्रोडक्शन करायलो की ज्याच्यामध्ये कशाचा समावेश असेल, अँटीजिनचा समावेश असेल. आणि हे आपण कशासाठी निर्माण केलं, बायोटेक. These proteins keeps the person away from the diseases by keeping the immune system active. आता हे जे प्रोटीन्स आहेत ज्यांचा आपण अँटीजिन म्हणून वापर करलो आणि जे की आपल्या व्हॅक्सिनचा काय आहे, पार्ट आहे, त्याच्यामुळं जो संबंधित व्यक्ती असतो त्याची जी रोगप्रतिकारशक्ती आहे, इम्युन सिस्टीम, ही कशी असते, ॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशील असते. Thus, injecting the antigens is the safest way in vaccination. आणि म्हणून लसीकरण व्हॅक्सिनेशनबद्दल जर सुरक्षित मार्ग जर कोणता असेल, सरळ अँटीजिन काय करणे, इंजेक्ट करणे. Vaccine produced with the help of biotechnology are more thermostable and remain active for longer duration. For example, vaccines of polio, हेपेटिटिस. आता तुम्ही बऱ्याच वेळेस लसीकरण कुठं जर असेल, तुम्ही पाहिलं का ते फ्रीजरसारखं बॉक्स घेऊन जातात, ज्याच्यामध्ये काय करावं लागतं, त्यांना विशिष्ट टेम्परेचरला मेंटेन करावं लागतं, हे की नाही. म्हणजे त्याचं पण टेम्परेचर कंडिशन्स असतात. पहा, आयुष मेडिकलवर जर गेले तुम्ही तर काही मेडिसिन्स हे कुठं ठेवलं आहे, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं आहे, हे की नाही. ते कशासाठी, कारण तिथं ॲक्च्युअल आणि विशेष म्हणजे जे स्किन प्रोडक्ट्स असतात तर याच्यामध्ये तर मोरली त्यांना टेम्परेचर कूल प्लेसला जर ठेवलं तर ते जास्त ॲक्टिव्ह असतं ते मेडिसिन. सो त्याच्या लिहिलं पण असतं पहा मेडिसिनवर, कीप इन कूल प्लेसेस, तसं बिलो 30 डिग्री सेल्सिअस. ओके. तर वॅक्सिन्स जे आपण बायोटेक्नॉलॉजी सायनं प्रोड्यूस करतो ना, तर हे कसे आहेत, मोर थर्मोस्टेबल आहेत. ओके. आणि मोर थर्मोस्टेबल आहे याचा अर्थ त्यांची जे ॲक्टिव्ह आहे ते लॉंगर ड्युरेशनपर्यंत ॲक्टिव्ह राहू शकतात. पहा, कोरोनामध्ये जर पाहिलं ना तुम्ही तर काही लसी कशा होत्या माहिती आहे का, एकदा समजा ते त्याच्या एक युनिट असतं, त्या युनिटच्या बाहेर जर काढलं तर त्याच दिवशी ते द्यावं लागतं, सेकंड डेला ते यूजमध्ये येत नव्हते. म्हणजे ते लॉंगर ड्युरेशनमध्ये टिकलेत का, नाही. परंतु बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर पाहिलं आपण तर लॉंगर ड्युरेशनपर्यंत ॲक्टिव्ह राहणाऱ्या आणि थर्मोस्टेबल अशा व्हॅक्सिन्स आहेत. आणि जसं की पोलिओ, हेपेटिटिस यांच्या ज्या लसी आहेत तर ह्या आपल्याला त्यांच्यामध्ये असे गुणधर्म दिसून येतील. त्यानंतर आहे एडिबल वॅक्सिन्स. Work on production of edible vaccines is in progress and presently potatoes are being produced with the help of biotechnology. आता एडिबल व्हॅक्सिनची जी निर्मिती आहे त्याच्यावर सध्या रिसेंटली खूप कार्य चालू आहे. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर बायोटेक्नॉलॉजी साहाय्यानं आपण पोटॅटोजचं फॉर्मेशन केलं, प्रोडक्शन. These potatoes are called as ट्रान्सजेनिक potatoes. आता हे जे पोटॅटोज आहे तर हे आपण बायोटेक्नॉलॉजी सायन्स तयार केले आहे, त्याच्यामुळे डिफरंट आहेत. यांना काय म्हणायचं, ट्रान्सजेनिक पोटॅटोज.
These potatoes will act against bacteria like Vibrio chlorella, कॉलेरी, cholerae. इस्केरिया कोलाय. Uh-huh. आता एक लक्षात घ्या, म्हणजे आपण काय करलो आता माहिती आहे का, असे पोटॅटो खायलो की जे पोटॅटो आता आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणार. बरोबर आहे का? मग आता जसं की हे पोटॅटो जर पाहिलं आपण, ट्रान्सजेनिक पोटॅटोबद्दल बोललो आपण, तर याच्यामध्ये काही बॅक्टेरिया विरुद्ध लढण्याची क्षमता आहे की नाही. याच्याविरुद्ध आपल्या बॉडीला ते इम्युन सिस्टीम डेव्हलप करू शकतात. जसं की कॉलेरा आजार होण्यासाठी कारणीभूत असणारा विब्रिओ कॉलरी असेल, त्यानंतर इस्केरिया कोलाय, तर या बॅक्टेरियांच्या अगेन्स्ट हे ॲक्ट होणारं पोटॅटोज आहे ट्रान्सजेनिक पोटॅटोज. Consumption of these raw potatoes generates the immunity against chlorella, कॉलरा, cholera, and the diseases caused due to इस्केरिया कोलाय. आता इस्केरिया कोलाय हा ग्रुप आहे बॅक्टेरियाचा, त्याच्यामुळे इथं विशिष्ट आजाराचं नाव दिलेलं नाही. पुढं जेव्हा 12ला तुम्ही बायोलॉजी डिटेलमध्ये स्टडी करणार तेव्हा ते पॉईंट क्लिअर होईल. आता अशा रॉ पोटॅटोजचं जर आपण कन्झ्युमेशन केलं, ओके, तर अशा वेळेस आपल्या बॉडीमध्ये जी इम्युनिटी डेव्हलप होईल ती कोणत्या आजाराविरुद्ध, कॉलेरा आजाराविरुद्ध, कारण त्यामध्ये विब्रिओ कॉलरी या बॅक्टेरिया अगेन्स्ट फाईट करण्याची क्षमता असेल, आणि इस्केरिया कोलाय हा जो बॅक्टेरियाचा ग्रुप आहे, तर याच्या विरुद्ध जे याच्यामुळे जे आजार होतात, डिसीज होतात, त्या डिसीजच्या विरुद्धसुद्धा आपली बॉडी फाईट करू शकते. what will happen if these potatoes are cooked for consumption. आता इथं शब्द वापरला होता रॉ पोटॅटोज, कच्चं खायचं. त्याच्यानंतर इथं प्रश्न काय विचारला आहे की व्हॉट विल हॅपन इफ दीज पोटॅटोज आर कुक फॉर कन्झ्युम्शन. कुक जर केला आपण तर काय होईल बघायला, शिजवल्यावर त्याच्यामध्ये जे जे बेनिफिट मिळायचं ते मिळेल का? नाही. आता इथं ओव्हरऑल एक प्रोसेस दाखवली पहा तुम्हाला, की सर्वात अगोदर काय केलं की असा ह्युमन पॅथोजन, जसं की आपण एक पॅथोजन कोणता कन्सिडर करू, व्हिब्रिओ कॉलरी है ना, तर याचा आपण डिझायर जीन काय केला, आयसोलेट केला अगोदर. ओके, त्यानंतर आयसोलेट केल्यानंतर इंजेक्ट व्हायरस इन टू द प्लांटमध्ये आपण त्याला काय केलं, इंजेक्ट केलं. दिसते तुम्हाला इथं, त्याचा म्हणजे एक जीन इथं सबस्टिट्यूट केलेला आहे. ओके, पुढं आपण स्टडी बघणारच आहोत. त्याच्यानंतर आता तो काय झाला या ठिकाणी, ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस झालं. ओके, आता हा व्हायरस काय करतो, पोटॅटोजच्या लिव्जला काय केलं त्यानं, इन्फेक्ट केलं. इन्फेक्ट केल्यामुळं जो इंटायर प्लांट डेव्हलप होईल, ओके, लिव्ह पीसेसपासून, तर याच्यामध्ये काय असेल, जीन्स ऑफ ह्युमन पॅथोजनचे काय असेल, जीन्स असेल. कन्झ्युम्शन जर आपण अशा रॉ पोटॅटोजचं केलं तर डेफिनेटली पॅथोजनच्या विरुद्ध बॉडीमध्ये काय होईल, इम्युनिटी डेव्हलप होईल. तर अशा पद्धतीचे हे ट्रान्सजेनिक पोटॅटोज. त्यानंतर आहे ट्रीटमेंट. Biotechnology is useful for production of hormones like insulin, somatotropin, and blood clotting factors. आता बायोटेक्नॉलॉजी जर पाहिलं आपण तर विशिष्ट प्रकारचे हार्मोनचे प्रोडक्शन पण करतो, जसं की आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे इन्सुलिन असेल, त्यानंतर सोमॅटोट्रॉफिन, STH हार्मोन म्हणतात त्याला, सोमॅटोट्रॉफिन हार्मोन, आणि तिसरं आहे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. तर हे सर्व प्रोड्यूस करण्यासाठी आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करतो. त्यानंतर आहे इंटरफेरॉन्स. This is a group of small sized protein molecule used in treatment of viral diseases. आता जे व्हायरल डिसीजेस आहेत, ओके, संसर्गजन्य आजार, तर यांच्या ट्रीटमेंटसाठी आपण एक स्मॉल साईजचा एक ग्रुप असतो प्रोटीन मॉलिक्यूलचा, त्याचा वापर करत असतो. तर त्याला आपण इंटरफेरॉन म्हणू. These are produced in blood. आता इंटरफेरॉन हे स्मॉल साईजच्या प्रोटीन मॉलिक्यूलचा ग्रुप आहे. त्याच्यानंतर व्हायरल डिसीजेसच्या ट्रीटमेंटमध्ये आपण वापरायलो, तर ॲक्च्युअली याची निर्मिती कुठं होते, तर ती निर्मिती कुठे होते, ब्लडमध्ये. However, nowadays with the help of biotechnology, transgenic Escherichia coli are used for production of interferon. आता एक लक्षात घ्या, हे एक मीडियम आहे. म्हणजे आपण काय केलं माहिती आहे का, की मानवाच्या शरीरामध्ये असंख्य प्रतिकृती आहे ना, बऱ्याच कॉपीज तयार करण्याच्या ऐवजी आपण काय करलो, बॅक्टेरियामध्ये आपण त्याच्या कॉपीज तयार करायला. बॅक्टेरियाच्या म्हणजे आपण जीन इंट्रोड्यूस करलो ना,
जसं की इथं सांगितलेलं आहे पण की आपण बायोटेक्नॉलॉजी सहाय्यानं काय करलो आता की जे ट्रान्सजेनिक इस्केरिया कोलाई आहेत ओके. तर याच्यामध्ये आपण काय करलो जसं की आपल्या ब्लडमध्ये आपल्याला डेव्हलप करायचं होतं स्मॉल ग्रुप ऑफ प्रोटीन मॉलिक्युल्स, बरोबर आहे का. त्यांना आपण इंटरफेरॉन्स मानलो. तर हे इंटरफेरॉन्स ब्लडमध्ये निर्मिती न करता त्याच्या असंख्य कॉपी आपण बॅक्टेरियामध्ये तयार करायलो. पण हे बॅक्टेरिया मॉडिफाईड बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामुळे त्यांना जसं आपण ट्रान्सजेनिक पोटॅटोज पाहिले होते तसे ट्रान्सजेनिक इस्केरिया कोलाई आहेत. तर यांच्या बॉडीमध्ये सुद्धा आपण इंटरफेरॉन्सची काय करतो निर्मिती करू शकतो. त्यानंतर फायनली पाहू आपण जीन थेरपी. Gene therapy to treat genetic disorders in somatic cells has become possible due to biotechnology. आता बॉडीच्या दोन मुख्य सेल कोणत्या आहेत, सोमॅटिक आणि Stem. बरोबर. आता जीन थेरपी जी आहे, आता जीन थेरपी जी आहे ना, तर सोमॅटिक सेल्समध्ये काही जर जेनेटिक डिसऑर्डर असतील तर त्या डिसऑर्डर्सला ट्रीटमेंट करणं हे बायोटेक्नॉलॉजी सहाय्यानं शक्य आहे जीन थेरपीमध्ये. जसं की एक्झाम्पल फिनिलकिटोनेरिया. Phenylketonuria arises due to genetic changes in hepatocytes liver cells. आता एक आजार आहे फिनिलकिटोनुरिया PKU. तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का की ज्या आपल्या लिव्हरच्या पेशी आहेत है ना, लिव्हरच्या सेल ज्यांना आपण हेपेटोसाइट्स म्हणतो, तर याच्यामध्ये काही जेनेटिक चेंजेस येतात पहा. आणि हे जेनेटिक चेंजेस जर आले तर फिनिलकिटोनुरिया होतो. It has become possible to treat it with gene therapy. आणि जीन थेरपीच्या साहाय्यानं आपण फिनिलकिटोनुरिया आजारामध्ये जे आपल्या लिव्हर सेलमध्ये जेनेटिक चेंजेस आले तर याला काय करू शकतो आपण चेंज करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो. This method is called as somatic cell gene therapy. आता होतं काय की स्टार्टलाच पाहिलं आपण की जीन थेरपीमध्ये आपण जेनेटिक चेंजेस जे आहेत ते जर आले असतील तर त्याचं आपण ट्रीटमेंट केलं, परंतु हे कोणत्या सेल्समध्ये आहे, सोमॅटिक सेल्समध्ये. म्हणून या जीन थेरपीला दुसरं नाव काय आहे, सोमॅटिक सेल जीन थेरपी. All the cells except sperm and ovum in the body are called as somatic cells. तर स्पर्म आणि ओवा अर्थातच ज्या सेक्स सेल किंवा जर्म सेल्स आहेत तर यांना वगळता आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व पेशींना आपण काय म्हणतो, सोमॅटिक सेल्स म्हणतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्लोनिंग डिटेलमध्ये डिस्कस करू.